विद्यार्थ्यांनो, आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणार 5वं प्रकरण ज्याचं नाव आहे दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकाचे परस्पर रूपांतर. तर तुम्हाला दशांश अपूर्णांक तर अगोदरच माहित आहे. यापूर्वीच आपण दशांश अपूर्णांक पाहिलेला आहे. दशांश अपूर्णांक दोन पद्धतीने लिहितो आपण, बरोबर. एक अंश आणि छेद वापरून आणि दुसरं दशांश चिन्ह वापरून. उदाहरणार्थ आपण एखादा अपूर्णांक लिहिला, समजा 5 अंश छेद 10. हा दशांश अपूर्णांक आहे. अपूर्णांक तर आहेच आहे, पण तो दशांश अपूर्णांक आहे कारण त्याचा छेद काय 10 आहे. 10, 100 आपण पाहिलं यापूर्वी. 10, 100, 1000, 10,000 अशा प्रकारचा छेद असेल तर तो दशांश अपूर्णांक असतो. आता हा दशांश अपूर्णांक लिहिण्याची एक पद्धत अंश रूपात. दुसरी पद्धत, हाच जर आपण अपूर्णांक दशांश चिन्ह वापरून लिहिला तर तो सुद्धा दशांश अपूर्णांकच असतो. कसा लिहू शकतो आपण? हा 0.5. या दोन पद्धतीने आपण दशांश अपूर्णांक लिहू शकतो. आपल्या प्रकरणाचं नाव आहे दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर. मग दशांश अपूर्णांक माहित आहे, पण व्यवहारी अपूर्णांकाचे जे काही प्रकार आहेत ते सुद्धा माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. अपूर्णांक आपण जाणतो, जो पूर्ण नाही तो अपूर्ण आणि अंशछेद रूपात लिहिलेली संख्या जी असते त्याला आपण जनरली अपूर्णांक असं म्हणतो. परंतु त्याचा छेद एक नसला पाहिजे. एक जर छेद असेल तर तो पूर्णांक असतो. आता आपण काय पाहणार आहेत? व्यवहारी अपूर्णांकाचे प्रकार. आता व्यवहारी अपूर्णांकाचे प्रकार बघा 3 आहेत. एक अंशाधिक अपूर्णांक, दुसरा छेदाधिक अपूर्णांक आणि तिसरा पूर्णांक युक्त अपूर्णांक. त्यालाच दुसरं नाव आहे मिश्र अपूर्णांक. मिश्र का? दोन्ही मिळून असतो म्हणून मिश्र. आता बघा अंशाधिक. इथं जर तुम्हाला सांगितलं अंशाधिक अपूर्णांकाचा नावातच लक्षात येतं. अंशाधिक म्हणजे अंश मोठा. या अपूर्णांकामध्ये काय असतो? अंश मोठा असतो. माझ्या बरोबर तुम्ही लिहून घ्यायला हरकत नाही. या पूर्णांकामध्ये काय असतो? अंश मोठा. म्हणजे ज्या पूर्णांकाचा अंश मोठा असतो कोणापेक्षा? छेदापेक्षा, त्या पूर्णांकाला काय म्हणतो आपण? अंशाधिक अपूर्णांक. अधिक म्हणजे मोठा. अंशाधिक अपूर्णांक. आता मला तुम्ही व्याख्या तर तुमच्या लक्षात आली. कशाला म्हणतात लक्षात आलं? ज्या पूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्या पूर्णांकाला आपण काय म्हणतो? अंशाधिक अपूर्णांक. आता मला उदाहरण सांगणार आहे तुम्ही. अंशाधिक अपूर्णांकाचं उदाहरण हा सांगा ओळीनं. सांग. 100 हा, असे फार मोठे सांगण्याची गरज नाही. 1 अंकी 2 अंकी पर्यंत मोठे पण ते अपूर्णांकच असतात, काय अडचण नाही. पण आपल्याला लहान समजले की मोठे समजतात. हा सांगा. हा, कॉमा देऊन लिहूयात आपण. हा सांगा. 4/2. तिने अंशाधिक अपूर्णांक सांगितला 4/2. वास्तविक पाहता हा अपूर्णांक नाही, पण असू द्या. अंशाधिक अपूर्णांक म्हणून अंश मोठा असणारे सांगतायत. पुढं हा 35/15. पुढं 16/10. 16/10. पुढं 85/15. पुढं 88/81. एक अंकी सांगण्याचा प्रयत्न करा. हा पुढं 50 छेद 25. बर. पुढं 75 छेद 7. पुढं बर चाल. पुढं 95 छेद 65. 95 छेद 65. पुढं 5 छेद 2. पुढं 99 छेद 10. पुढं 8 छेद 4. 8 छेद 4. पुढं 6 छेद 3. 6 छेद 3. पुढं 22 छेद 11. 22 छेद 11. असं चालू केलं हे सपाटा. हा पुढं सांग. 7 छेद 2.
7/2. आता इकडे लक्ष द्या बस. म्हणजे तुम्ही जी उदाहरणं सांगितले एवढी उदाहरणं सांगितले तुम्ही किती पण लिहू शकता एकदा समजल्यानंतर. बघा 4/2 असेल. हा खरं पाहता मी फक्त अंशाधिक अपूर्णांक म्हणून म्हटलंय. खरं पाहता हा अपूर्णांकच नाहीये. त्याचं कारण सांगतो. याला संक्षिप्त रूप दिलं तर बे 2 4 2/1 म्हणजे 2 आणि 2 हा अपूर्णांक नाही. 2 काय अपूर्णांक आहे का? नाही. असाच अजून इथं कुठं सांगितलंय बघा. हे बघा इथं हे हा एक अपूर्णांक नाही. का अपूर्णांक नाही? 25 1 25 25 2 50 म्हणजे हे 2 आहे आणि 2 काय अपूर्णांक नसतो पूर्णांक असतो. ज्याचा छेद 1 येतो का तो अपूर्णांक नसतो. पण तुम्ही अंशाधिक अपूर्णांकाची उदाहरणं सांगितलीत म्हणून लिहिणं काही चुकीचं नाही. परंतु तो खरा अपूर्णांक नाहीयेच. त्यानंतर इथं भागदात नाही. इथं पण नाही. इथं नाही. हे बघा इथं सांगितलं आणखी 4 1 4 4 2 8 म्हणजे तो 2 पूर्णांक आहे. इथं लगेच एकानं सांगितलं की दुसऱ्यानं तसंच सांगितलं. 3 1 3 3 2 6 हा पण अपूर्णांक नाही. त्याला लगेच तिसऱ्यानं तसंच सांगितलं. 11 1 11 11 2 22 तो पण अपूर्णांक नाही. लक्षात घेत चला. ज्याचा छेद 1 असतो तो अपूर्णांक नसतो तो पूर्णांक असतो. मग तुम्हाला दिसत नसला तरी संक्षिप्त रूप दिल्यावर जाता येईल ना तो भाग. आलं लक्षात? काय हरकत नाही. आता त्यानंतर पाहूया छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक कुणाचं आता इथं अगोदर सांगतो. इथं पहा अंशाधिक अपूर्णांकाचा काय मोठा होता बघानो अंश. तर इथं काय असणार आहे मोठा? छेद. म्हणजे अगोदर मला याची व्याख्या कोण सांगतंय का एक जण? मी जसं सांगितलं बघा. मी कसं सांगितलं अंशाधिकचं? ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. आता मला छेदाधिकचं सांगायचंय. हा सांग अपूर्वा. ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. बरोबर. ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. छेद मोठा असतो पण कोणापेक्षा? अंशापेक्षा. त्या अपूर्णांकाला काय म्हणतो आपण? छेदाधिक अपूर्णांक. कुठपर्यंत नंबर आलता? हा. तर चला मला उदाहरण सांगा आता मग. 5/100. ओके. पुढं 21/50. पुढं अंश मोठा असला पाहिजे. हा 50/71. पुढं 5/99. पुढं 99/100. 99/100. पुढं 2/3. 2/3. पुढे 1/100. पुढं 71/99. 71/99. पुढं 100/112. बर 100/112. पुढं 90/100. 90/100. पुढं 10/11. 10/11. स्टॉप करूयात आपण इथं आता. हे बघा इथं जर पाहिलं तर तुम्ही सर्वांनी योग्य पद्धतीने मला अपूर्णांक सांगितलेले आहेत. ते सर्व अपूर्णांक कसे आहेत बाळांनो? छेदाधिक. कसे आहेत? छेदाधिक. मग तुम्हाला अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांकाबद्दल काय अडचण आहे का आता? नाही. समजलं की नाही? दोन्हीला तुम्हाला उदाहरण सांगा म्हणलं तर सांगता आले पाहिजेत. सोडवता आलं पाहिजे. आता आपण पाहूयात तिसरा जो प्रकार आहे तो. त्याचं नाव आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता मी तुम्हाला एक अगोदर सांगतो आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित सांगा. आता पूर्णांक युक्त अपूर्णांकाला दुसरं नाव आहे मिश्र अपूर्णांक. हे बघा मिश्र कारण त्याच्यात मिश्रण असतं. कोणाकोणाचं? पूर्णांकाचं आणि अपूर्णांकाचं दोन्ही मिळून तयार झालेलं असतं. त्याच्यात पूर्णांक पण असतो. उदाहरणार्थ मी पहिलं लिहितो. समजा उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आणि माझं मी सांगतो त्या पद्धतीने पुन्हा सांगा. हे बघा पूर्णांकामध्ये काही पण असू द्या. समजा 3 पूर्णांक. वाचन पण कसं करतात बघा. 3 पूर्णांक. अंश घेताना बघा समजा मी 5 अंश घेतला. 5 अंश आणि छेदस्थानी लिहित असताना
मात्र जेवढा अंश घेतलेला आहे त्यापेक्षा शक्यतो म्हणण्यापेक्षा नेहमीच मोठाच छेद घ्यायचा. छेद कसा घेणार? मोठा. म्हणजे 5 पेक्षा मोठा. मी 6 घेईल, 7 घेईल, 8 घेईल, 9 घेईल, 10 घेईल, 15 घेईल, काय पण घेईल, पण 5 पेक्षा मोठा घेणार. म्हणून मी 7 घेतला. याचं वाचन कसं करायचं बघा. वाचन सुद्धा सांगतो. 3 पूर्णांक. कसं वाचन करणार? 3 पूर्णांक. आणि पुन्हा पूर्णांकाचं वाचतो तसं 5 अंश छेद 7. 3 पूर्णांक 5 अंश छेद 7. याच्यानंतर कोणाचं उदाहरण सांगा. आपलं उदाहरण 7.8 अंश छेद 28. 7.8 अंश छेद 28. पुढं 7.10 अंश छेद 50. 7.10 अंश छेद 50. पुढं 9 अंश छेद 38. 9.38 अंश छेद 48. 9.38 अंश छेद 48. एक आणखी सांगण्याचा प्रयत्न करा सगळंच. 5.2 2 अंश छेद 8. पुढं 5.3 छेद 5.3 अंश छेद 12. ओके. अजून पुढं 8.3 अंश छेद 13. पुढं 4 अंश छेद 14. 4 अंश छेद 14. पुढं 4.3 अंश छेद 5. 4.3 अंश छेद 5. पुढं 7.8 अंश छेद 26. 7.8 अंश छेद 26. पुढं 6.11 अंश छेद 12. 6.11 अंश छेद 12. पुढं 12 अंश छेद 14. पुढं 7 पूर्ण विराम का लागला? 7 पूर्णांक पुढं 100 अंश छेद 150. 150. एवढं मोठं करायची गरजच काय आपल्याला. बर थांबूया तिथं. हे बघा म्हणजे पूर्णांकित अपूर्णांक आपल्याला समजला. छेदाधिक अपूर्णांक समजलेला आहे. अंशाधिक अपूर्णांक. हे व्यवहारी अपूर्णांकाचे 3 प्रकार आहेत बाळांनो. हे लक्षात घ्या. आलं लक्षात? यानंतर आपण महत्वाचा भाग आहे. हे प्रकरणातील प्रश्न सोडवताना गरजेचा भाग आहे. तो म्हणजे पूर्णांकित अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. आपण पाहिलं पूर्णांकित अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक त्यांची उदाहरणं पाहिली. आता मात्र आपल्याला कधी कधी पूर्णांकित अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागतं आणि त्याची गरज असते. म्हणून पहा इथं पहा पूर्णांकित अपूर्णांक. तर आता मला सांग 1 पूर्णांकित अपूर्णांक मोठ्यानं सांगा. 8 पूर्णांक. तुम्ही पण लिहा सगळेजण. 5 अंश छेद 10. ओके. आता तुम्हाला याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करून सांगायचं. 8 गुणिले 10. तर काय करायचं? 8 गुणिले 10 करा किंवा 10 गुणिले 8. शक्यतो पूर्णांकानं गुणा म्हणजे सगळ्याचं एक राहील. पूर्णांकानं छेदाला गुणायचं म्हणजे 8 गुणिले 10. अधिक 5. त्याच्यामध्ये छेद मिळवायचा अधिक 5 आणि छेदस्थानी मात्र जो छेद आहे तोच ठेवायचा 10. आता आपल्याला माहित आहे ही एक साधी पदावली झाली. गुणाकार क्रिया अगोदर करतो मग काय होईल? 8 गुणिले 10 80 आणि त्याच्यामध्ये 85 अंश आणि छेदस्थानी काय 10. बघा बरं तुमचं सुद्धा माझ्या अगोदर आला असेल. ओके. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूयात आपण. उदाहरण 2. वगैरे 5.4 अंश छेद 5. 4 अंश छेद 5. ओके. आता सांग कसं करणार? 5 गुणिले 5 गुणिले 5
हा अंश त्यामध्ये मिळवायचा अधिक 4 छेदस्थानी 5 छेद जो आहे तोच घ्यायचा हा 5 5 25 आणि किती होणार 25 4 29 आणि छेदस्थानी त्याचं वाचन कसं करायचं 29 अंश छेद ओके चला तिसरं उदाहरण पुढं हा 5.3 अंश छेद 9 ओके चला बोला कसं करणार हा 5 गुणिले 9 छेद अधिक अंश 3 छेदस्थानी 9 चला बोला 9 पाची 45 आणि 48 अंश छेद काय येणार 9 ला 9 तसाच काहीतरी अडचण आहे का रे बोला नाही त्यानंतर हा तू सांग पूर्ण सांग मोठ्यानं 7.3 हा 5 चला सोडवा बरं माझ्या बरोबर नाही माझ्या अगोदर तुमचं उदाहरण झालं पाहिजे हा सांग 7 गुणिले 5 अधिक 3 छेदस्थानी 5 बरोबर हा 35 हा 38 अंश छेद 5 त्यानंतर पुढच्याने सांगा आलं ना किती जण आलं बघा बरं खात्री करा ओके चला पुढं 12 जास्त मोठ्यात जाऊ नका 12 वेळ लागतोय करायला आपल्याला पुन्हा काय 12 हा 3 अंश छेद 10 बरं 10 कसं सोडवणार मग हे बोला 12 गुणिले 10 अधिक 3 ओके छेदस्थानी छेद जो आहे तोच छेद 10 आहे हा 12 गुणिले 10 12 120 आणि 3 123 अंश छेद 10 आलं लक्षात त्यानंतर बघा 6वं उदाहरण सांगा हा पुढं 2 पूर्णांक हा 5 छेद 10 बर सांगा मग 2 गुणिले 10 2 गुणिले 10 हा 2 गुणिले 10 झालं का काय हो आणि तिचे अंश मिळवायचं नाही का त्याच्यात अधिक 5 आणि छेदस्थानी 10 काय येईल मग आता 10 दोन्ही 20 आणि 5 25 अंश छेद 10 असं कोणाकोणाचं आलं बघा बघा बरं तुमचं आलंय का त्यानंतर आपण 7वं उदाहरण पाहूया हा 5 पूर्णांक मोठ्याने बोला 9 अंश छेद 10 10चाच पाडा येते म्हणून 10 10 चालू झालं काय की 10 10 10 पुढं म्हणजे कसं लिहू 5 गुणिले 10 अधिक 9 छेद 10 बरोबर हा पण मला सांगावं लागेल की 10 पाचशे 50 50 आणि 9 59 अंश छेद 10 किती जणांचं आलं बघा बरं बघा चला पुढं 8वं उदाहरण हा सांग तू सांगणार आहे का सांगतो का सांग काहीतरी म्हणू अपूर्णांक म्हणू हा 4 पूर्णांक 8 अंश छेद 10 10 तुला आता 10 आलं बघा पुढं 4 गुणिले 10 अधिक 8 छेदस्थानी 10 आता जर 10 सांगितलं तर बघा बघ 10 × 40 आणि 8
48 अंश छेद 10. कोणाकोणाचं आलंय? हा सांग का नको? हा बोल. 4 काय झालं? 4 अंश छेद 5. चला सोडवा पटकन माझ्या अगोदर. हे 4 आपण 4 गुणिले 5 अधिक 4 छेदस्थानी मात्र 5. 4 पंचे 20 आणि 4 24 अंश छेद 5. एक सांगा आता 10. 7.5 अंश छेद 7. बोला आता काय होतंय तयार? बोल की. 7 गुणिले 7 अधिक 5 छेद 7. हा मराठीची अडचण. 7 7 जा 49 आणि 5 54 अंश छेद 7. अशा पद्धतीनं कोणा चालय बघा बरं. आता तुम्हाला एवढं सांगितल्यानंतर किंवा घेतल्यानंतर अडचण येईल का? नाही. आता तुम्ही काय करावं लागेल बघा. मी तुम्हाला ह्याच्यात अभ्यास सांगतोय आधीच. तुम्हाला काय करायचंय अभ्यासाचं? हे अशा प्रकारची 20 उदाहरणं सोडवायची. किती? काय अडचण आहे? किती? 20 उदाहरणे स्वतः तयार करून सोडवायची. आलं लक्षात? ते देत नाही अंशाधिक अपूर्णांक लिहा छेदाधिक. तुम्हाला लक्षात आलंय ते समजलं? चला यानंतर आपण दुसरा महत्वाचा भाग पाहूया. अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. हे बघा आताच आपण जी क्रिया केली त्याच्या विरुद्ध क्रिया करायची आपल्याला. आपण आता काय केलं होतं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर. आता काय करायचं? अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर. हे बघा या ठिकाणी एक अपूर्णांक दिलेला आहे अंशाधिक 6 अंश छेद 4. हे एकच उदाहरण सांग तुम्हाला अगोदर पण येत असेल ठीक आहे, पण एक उदाहरण समजून घ्या आणि त्यानंतर आपण सोडवूया. हे बघा 6 अंश छेद 4 म्हणजे 6 भागिले 4 सुद्धा आपण म्हणू शकतो याला. परंतु 6 अंश छेद 4 च आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. म्हणजे काय? हेच उदाहरण 6 भागिले 4 असं असल्यासारखं उदाहरण असतं. मग याला 6 ला भागायचं. 6 ला कशाने भागायचं? 4 न. 4च्या पाड्यामध्ये आपल्याला 6 एका नाही सापडत. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 4 आहे. कितव्या नंबरला आहे? 1 नंबरला. वजाबाकी केली तर शिल्लक काय राहिले? 2. मग या गोष्टीवरूनच आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहिता येत असतो. भागाकार जो आला तो पूर्णांक असतो म्हणजे 1 पूर्णांक. त्यानंतर बाकी जे उरते तो अंश असतो 2 अंश. आणि ज्यानं भागलं भाजक असतो तो छेद जशाच तसा म्हणजे जिथला छेद आहे तो तशाच तसाच राहणार. उत्तर काय आलं आपलं? 1.2 अंश छेद 4. आलं लक्षात? यानंतर पुढं मला दुसरं उदाहरण सांग प्रणय. सांग मला अंशाधिक अपूर्णांकाचं एक अंकी सांगा. मोठं जाऊ नका हा समजायला. हा अंशाधिक अपूर्णांक सांग. 8 अंश 5. अंशाधिक अपूर्णांक बघा कसं असतंय. लक्ष नसलं की असं होतंय. 8 अंश छेद अंश मोठा असला पाहिजे. काय अडचण आहे याच्यामध्ये? काय पण अंश त्याच्यापेक्षा छेद लहान घ्यायचं आपल्याला. मग बघा कसं करावं लागेल सगळेजण बघूयात. 5च्या पाड्यामध्ये 8 पाहायचं आहे का? नाही. 5 1 5. 1 चा भाग बसला. शिल्लक किती राहिले? 3. मग अंशस्थानी 3 आणि छेदस्थानी मात्र 5 ला 5. चला तिसरं उदाहरण. पुढची मुलगी यशोदा. 3 अंश छेद 2.
बघा मग तुम्हाला अंश अधिक अपूर्णांक आधी किती ढिगारावर सांगते तर पुन्हा तसं करते. पुढे बघा 2च्या पाड्यामध्ये 3 पाहणार आपण. बेक बे उरले एकच. अंशस्थानी 1 आणि छेदस्थानी 2 असं काही नाही. अंश अधिक घेताना छेद फक्त काय करा 1 अंकी घ्या. अंश 2 अंकी घेतला तरी चालेल. तुम्हाला काय होईल छेद बी 1 अंकी घ्यायचा आणि अंश बी 1 अंकी म्हणलं की काहीतरी असं दडपण आल्यासारखं करायला लागला. काय अडचण नाही. सगळे अपूर्णांक आपल्याला 2 अंकी जरी अंश घेतला तरी चालेल. छेद 1 अंकी घ्या. काय 1 अंकी घ्या पाडा म्हणता येतो म्हणून बाकी काही नाही. 2 अंकी घेतला तरी चालतो असं काय. हा पुढं 12 अंश छेद भाग जाणारी संख्या कधीच घ्यायची नाही. 2 न भाग गेल्यावर 6 पूर्णांक झाला ना तो. 4च्या पाड्यात नाही का 12. 5 पुढे बघा. मग कसं करणार आपण 5च्या पाड्यामध्ये 10 बघणार नाही. 5 दोन्ही 10 उरले किती 2. अंशस्थानी 2 आणि छेदस्थानी 5 ला 5. उत्तर आलं 2.2 अंश छेद 5. 5वं उदाहरण. पुढची 16 अंश छेद 3. ओके 16 अंश छेद 3. सांगा आता काय करणार. बघा 3 ने 16 ला 15 आहे. कितव्या नंबरला आहे 5 नंबरला म्हणून 5 लिहायचं. उरले 1 ते अंशस्थानी लिहायचे आणि छेदस्थानी काय लिहिणार 3. ओके काय आलं वाच बरं ते 5.1 अंश छेद 3. त्यानंतर पुढील उदाहरण बघा. 6वं 19 अंश. सांगा बरं मला 19 अंश छेद 4 च आपण आपला अगोदर आला पाहिजे सगळ्यांचं. बरोबर 4च्या पाड्यात 18 पण नाही बाई. 4 1 4 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 आपण 24. कुठं 18 आहे पाड्यात. काय आहे मग 16. कितव्या नंबरला आहे 4 नंबरला. मग ह्या 19 मधून 16 कमी करायचे. उरले 3 आणि छेदस्थानी 4. आलं लक्षात 4.3 अंश छेद 4. पुढची मुलगी अपूर्वा 18 अंश छेद. काय झालं काय म्हणाले 4 चौक 16 आणि 3 19. पुढं काय अडचण आहे का कोणाला. 18 अंश छेद 5. 18 अंश छेद 5. बोल बोलायचं मोठ्यानं जरा बोलायचं. 5च्या पाड्यात 18 नाही. 5 त्रिक 15 उरले 3. अंशस्थानी 3 आणि छेदस्थानी 5. संख्या काय आली वाचायचं कसं याला 3.3 अंश छेद 5. बरोबर. पुढं सांगा मोठी संख्या बी लिहितो आता. काय अडचण आहे मोठं घेतलं तरी 46 अंश छेद 7. बोल आता 46 मग काय 46 नाही मग काय आहे 42 आहे. कितव्या नंबरला आहे 6 नंबरला. मग आता 46 मधून 42 गेले. किती उरले रे 4 आणि छेदस्थानी 7. काय आलं उत्तर 6.4 अंश छेद 7. पुढं 9 माने सांग. 47 47 अंश छेद 8. चला बोला आता 57 नाही
हा हा 47 नाही बरं. हा 40 आहे. कितव्यांदा आहे 40? 5 नंबरला आहे. किती नंबरला आहे? 5. उरले किती मग? 7. अंशस्थानी 7 आणि छेदस्थानी 8. मग काय येईल? 5.8 अंश छेद 7 अंश छेद 5.7 अंश छेद. इंग्रजी शाळेत इंग्रजी अंकामुळे गोळ आहे का नाही? पुढं सांग. 36 अंश छेद 5. 36 अंश छेद 5. 36 5च्या पाड्यात नाही म्हणून त्याच्या मागची संख्या घ्यायची. हा 35 हा 5च्या पाड्यात कितव्या नंबरला आहे? 35. 7 नंबर. 7. 5 7 35. उरले उरला 1 अंशस्थानी आणि छेदस्थानी 5. म्हणजे काय? 7.1 अंश छेद 5. अशा प्रकारची सुद्धा 20 उदाहरणं तयार करायची. अशा प्रकारची सुद्धा 20 उदाहरणे तयार करायची. हे बघा फार सोपं आहे. काय अवघड नाही याच्यामध्ये. काय अवघड आहे का? काही सुद्धा नाही. पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. हे दोन्ही पण पाहिलं आपण. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊ द्या. ह्या गोष्टी बरोबरच आपल्याला सर्वात महत्वाचं आता जे पाहायचं आहे ते बघा. आपल्याला आता जे पाहायचं आहे ते आहे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे अपूर्णांकाचं. कुठला पण अपूर्णांक दिला, कुठलाही अपूर्णांक दिला तर त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं याच्यावर फक्त शॉर्ट मध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यानंतर आपण डिटेल्स मध्ये पाहू. पण आता बघा समजा कुठलाही अपूर्णांक दिला. याच्या अगोदर अपूर्णांक दशांश अपूर्णांक ज्याचा छेद 10 100 1000 होता त्याचं लगेच आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायला शिकलो. आता ज्याचा छेदच नाही 10च्या घातांकाच्या रूपात त्याला आपण पाहूयात. उदाहरणार्थ बघा आता कशाचं सांगितलं मी? अपूर्णांकाचे किलकिल करू नका. अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात लेखन किंवा लेखन म्हणण्यापेक्षा आपण रूपांतर म्हणूया. कसं करतात बघा. आज फक्त नुसतं तुम्हाला सांगतो थोडस. हे बघा सरळ सरळ 1 अंश छेद 2 हा अपूर्णांक आहे की नाही? अपूर्णांक आहे. त्याच आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचंय. दोन पद्धतीने करू शकतो. एक तर ह्याला आधी दशांश करून किंवा दशांश चिन्ह वापरून आपण डायरेक्ट दशांश चिन्ह वापरून कसं करायचं ते पाहूया. हे बघा 2च्या पाड्यामध्ये 1 आहे का? नाही. लहान आहे म्हणून भाग बसला शून्याचा. मग लगेच आपल्याला पॉइंट द्यावा लागेल. झालं किती आता इथं? 10. 2च्या पाड्यामध्ये 10 कितव्यांदा आहे? 5. म्हणजे काय होईल? 0.5. याला आपण काय म्हणतो माहितीये का? अर्धा. काय म्हणतो आपण? म्हणतो का नाही अर्धा? 1 अंश 2 2 भागापैकी 1 भाग म्हणजे अर्धा. 0.5 म्हणजे पण अर्धा. आणि असं लिहिलं 0.5 तरी सुद्धा अर्धा. असं लिहिलं 0.500 तरी सुद्धा. प्रत्येक ठिकाणचा अर्धा वेगळा असतो हे लक्षात घ्या. रुपयातला अर्धा वेगळा, किलोमीटरचा अर्धा वेगळा. हे लिहिण्याची पद्धत. पण 0.5 लिहिलं काय, 0.50 लिहिलं काय, 0.500 लिहिलं काय, सगळं सारखं. आता त्यानंतर दुसरं हे बघा 1 अंश छेद 4. नीट बघा 1 अंश छेद 4. तर याला भाग घालवायचा आपल्याला. लहान आहे भाग बसला शून्याचा. लगेच दशांश चिन्ह दिलं. झालं 10. तरी पण 4च्या पाड्यात 10 नाही. 8 आहे. 2 नंबरला आहे म्हणून 4 2 8. उरले का? हे पॉइंट दिलं का इथं 10 झालं. लक्षात घेत चला. पॉइंट दिल्याबरोबर 10 झालं. 8. आता किती उरलं? 2 उरलं. 2 उरलं म्हणजे पुन्हा 0 द्यायचं त्याच्यावर. 20 झालं. 4 पंचे 20. हे आलं काय आपलं? 1 अंश छेद 4 म्हणजे 0.25. याला आपण काय म्हणतो? पाव.
काय म्हणतो पाव. आता हे पण लिहिण्याची पद्धत कशी असते बघा. 0.250 लिहिलं तरी एकच. हा पाव हजारचा कसा 250 पाव होतो त्या पद्धतीने आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तिसरं घेतलं आपण 3/4. 3/4 तर इकडे लक्षात घ्या, इथं लहान आहे म्हणून भाग बसला शून्याचा, बरोबर. पॉइंट दिल्याबरोबर हे झालं 0 देऊन 30. 4च्या पड्यामध्ये 30 बघतो आपण. 4 7 28 उरले 2 झाले, लगेच 0 दिलं की 20. 4 5 20. 0.75 आणि याला आपण म्हणतो पाऊल. आणि हे असं पण लिहू शकतो 0.750 असं पण आपण पाऊल लिहू शकतो. त्यानंतर चौथं पहा 5/4 घेतलं मी. 5/4 तर बघा इथं काय होईल. आता मात्र शून्याचा भाग बसेल का, नाही बसणार. मोठा आहे 4 1 4. दशांश चिन्ह देऊन टाकलं, उरलं होतं 1 उरलं होतं की नाही आपल्याकडं, त्याच्यावर 0 दिलं. किती झाले 10. आता 4च्या पड्यात 10 पहा. 4 2 8. हे 10 मधून 8 गेले, उरले पुन्हा अजून 2. पुन्हा त्याच्यावर 0 द्यायचं. ही क्रिया कडेपर्यंत. मग 4 5 20 म्हणजे 1 दशांश चिन्ह काय आलं बघा नो 2.5. ह्याला आपण काय म्हणतो सांगा बरं मला. सव्वा म्हणतो. काय म्हणतो सव्वा. काय म्हणायचं सव्वा. असं 1.5 2.5 पावणे 2 सव्वा 2 असं येत राहत असतं. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं आज आपण अपूर्णांकाचा पाहिलेला आहे.